हॅलो नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर चला आज आपण CTET आणि महा-TETसाठी वाढ व विकास या संकल्पनेवरती प्रिव्हियस इयर सर्व क्वेश्चन्स एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला पटपट पाहूया. वाढ आणि विकास, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट यातील मुख्य फरक कोणता? आणि पर्याय पहा, दोन्ही समान आहेत. वाढ ही गुणात्मक तर विकास हा परिमाणात्मक बदल आहे. वाढ ही परिमाणात्मक तर विकास हा गुणात्मक व परिमाणात्मक बदल आहे. पर्याय डी आहे, दोन्ही फक्त शारीरिक बदल आहेत. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. वाढ ही परिमाणात्मक तर विकास हा गुणात्मक व परिमाणात्मक बदल आहे. पुढचा प्रश्न पहा, विकासाची प्रक्रिया कशी असते? विकासाची प्रक्रिया कशी असते यासाठी पर्याय खंडित, सतत चालणारी, अचानक, अनियमित. बरोबर उत्तर आहे सतत चालणारी, पर्याय बी. विकास हा गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत चालणारा प्रवास आहे. हे कोणत्या तत्वाशी संबंधित आहे? पर्याय ए सातत्याचे तत्व, पर्याय बी वैयक्तिक भिन्नता, पर्याय सी एकात्मता, पर्याय डी सामान्य ते विशिष्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय ए सातत्याचे तत्व. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, विकासाचे सामान्य ते विशिष्ट हे तत्व कोणते उदाहरण स्पष्ट करते? पर्याय मूल प्रथम संपूर्ण हात हलवते, नंतर बोटांचा वापर करते, पर्याय बी मूल प्रथम बोलते, पर्याय सी मूल प्रथम लिहिते आणि पर्याय डी मूल प्रथम वाचते. बरोबर उत्तर आहे मूल प्रथम संपूर्ण हात हलवते, नंतर बोटांचा वापर करते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, वाढ व विकासावर सर्वाधिक परिणाम करणारे घटक कोणते? पर्याय आहेत अनुवंशिक व पर्यावरण, पर्याय बी भाषा व धर्म, पर्याय सी वय व लिंग, पर्याय डी खेळ व टीव्ही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अनुवंशिकता व पर्यावरण. पुढचा प्रश्न पहा, विकासाची दिशा सामान्यतः कशी असते? पर्याय ए पायाकडून डोक्याकडे, पर्याय बी डोक्याकडून पायाकडे, पर्याय सी उजवीकडून डावीकडे, पर्याय डी मागून पुढे. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय बी डोक्याकडून पायाकडे. सेफोलोकॉडल प्रिन्सिपल म्हणजे काय? केंद्रापासून बाहेर, डोक्याकडून पायाकडे विकास, पायाकडून डोक्याकडे विकास, बाहेरून केंद्राकडे विकास, तर डोक्याकडून पायाकडे विकास. पुढचा प्रश्न पहा, प्रॉक्सिमोडेस्टल प्रिन्सिपलनुसार विकासाची दिशा कोणती? केंद्रापासून बाहेरील भागाकडे, डोक्याकडून पायाकडे, पायाकडून डोक्याकडे, उजवीकडून डावीकडे. बरोबर उत्तर आहे केंद्रापासून बाहेरील भागाकडे. पुढचा प्रश्न पहा, प्रत्येक बालकाचा विकास वेगवेगळा असतो हे कोणते तत्व दर्शवते? सातत्य, वैयक्तिक भिन्नता, एकात्मता की परिपक्वता. बरोबर उत्तर आहे पर्याय बी वैयक्तिक भिन्नता. विकासाच्या कोणत्या पैलूचा संबंध विचार, स्मरणशक्ती व समस्या सोडवण्याशी आहे? शारीरिक विकास, सामाजिक विकास, बोधनात्मक विकास आणि भावनिक विकास. स्मरणशक्ती आणि समस्या सोडवण्याशी कोणता असणार आहे? बोधनात्मक विकास. विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते? समाजशास्त्र, पर्याय बी बाल विकासशास्त्र, पर्याय सी अर्थशास्त्र, पर्याय डी राज्यशास्त्र. बरोबर उत्तर आहे बाल विकासशास्त्र. खालीलपैकी वाढीचे उदाहरण कोणते? ए उंची वाढणे, बी विचारशक्ती वाढणे, सी भाषा विकसित होणे, डी सामाजिक कौशल्य वाढणे. बरोबर उत्तर आहे पर्याय ए उंची वाढणे. खालीलपैकी विकासाचे उदाहरण कोणते? उंची वाढणे, वजन वाढणे, तर्कशक्ती वाढणे की दात वाढणे. विकासाचे उदाहरण काय आहे? तर्कशक्ती वाढणे, पर्याय सी. विकासाच्या प्रक्रियेत सर्व पैलू एकमेकांशी संबंधित असतात हे कोणते तत्व आहे? एकात्मतेचे तत्व, पर्याय बी सातत्य, पर्याय सी परिपक्वता, पर्याय डी वैयक्तिक भिन्नता. उत्तर आहे एकात्मतेचे तत्व, पर्याय ए. मुलांच्या विकासात शिक्षकाची भूमिका काय असावी? ए फक्त माहिती देणे, बी सर्व मुलांना समान समजणे, सी वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन करणे आणि डी फक्त परीक्षा घेणे. उत्तर आहे पर्याय सी वैयक्तिक भिन्नता लक्षात घेऊन अध्यापन करणे. पुढचा प्रश्न आहे, वाढ या संकल्पनेचा संबंध प्रामुख्याने कशाशी असतो? पर्याय ए वर्तनातील बदल, पर्याय बी शारीरिक बदल, पर्याय सी भावनिक बदल, पर्याय डी सामाजिक बदल. उत्तर आहे पर्याय बी शारीरिक बदल. विकासाची प्रक्रिया कोणत्या कालावधीत चालते? पर्याय ए जन्म ते किशोरावस्था, पर्याय बी जन्म ते प्रौढावस्था, पर्याय सी गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत, पर्याय डी फक्त बाल्यावस्था. विकासाची जी प्रक्रिया आहे ती गर्भधारणेपासून मृत्यूपर्यंत चालते म्हणून पर्याय सी. मुलांच्या विकासावर अनुवंशिकतेचा प्रभाव कोणत्या घटकांवर सर्वाधिक दिसून येतो? पर्याय आहेत उंची,
शालेय इमारत, मित्रमंडळी आणि अध्यापन पद्धती. विकासावर अनुवंशिकतेचा प्रभाव जो आहे तो उंची या घटकावर सर्वाधिक दिसून येतो. पर्याय ए. विकासाचे तत्व पूर्वानुमानक्षम असल्याचा अर्थ काय? तर विकास पूर्णपणे अनिश्चित असतो का? विकासाचा क्रम अंदाज करता येतो. सर्व मुले सारखीच विकसित होतात आणि विकास अचानक होतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विकासाचा क्रम अंदाज करता येतो. खालीलपैकी कोणता विकासाचा पैलू नाही? ए. शारीरिक, बी. बोधनात्मक, सी. सामाजिक, डी. आर्थिक. उत्तर आहे डी. आर्थिक. बालक प्रथम मान सांभाळते, नंतर बसते, मग उभे राहते, हे कोणते तत्व दर्शवते? ए. प्रॉक्सिमोडिस्टल, बी. सेफेलोकोडल, सी. वैयक्तिक भिन्नता आणि डी. परिपक्वता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सेफेलोकोडल. त्यानंतर विकासातील वैयक्तिक भिन्नता म्हणजे काय? सर्व मुले समान वेगाने विकसित होतात. पर्याय बी आहे प्रत्येक मुलांचा विकास वेगळ्या गतीने होतो. पर्याय सी आहे विकास फक्त अनुवंशिकतेवर अवलंबून असतो आणि पर्याय डी आहे विकासात फरक नसतो. उत्तर आहे पर्याय बी. प्रत्येक मुलाचा विकास वेगळ्या गतीने होतो. परिपक्वता म्हणजे काय? पर्याय ए. सरावामुळे होणारा बदल, पर्याय बी आहे अनुभवामुळे होणारा बदल, पर्याय सी आहे जैविक वाढीमुळे होणारी तयारी आणि पर्याय डी आहे शिक्षणामुळे होणारा बदल. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. जैविक वाढीमुळे होणारी तयारी. विकासाचे कोणते तत्व सांगते की विकास क्रमबद्ध असतो? ए. सातत्याचे तत्व, बी. क्रमबद्धतेचे तत्व, सी. वैयक्तिकतेचे भिन्नता आणि डी. एकात्मता. उत्तर आहे क्रमबद्धतेचे तत्व. पर्याय बी. बालकाच्या भाषा विकासाचा संबंध कोणत्या विकासाशी आहे? शारीरिक, बोधनात्मक, आर्थिक, नैतिक. उत्तर आहे पर्याय बी. बोधनात्मक. खालीलपैकी विकासावर परिणाम करणारा पर्यावरणातील घटक कोणता? ए. जीन्स, बी. अनुवंशिकता, सी. कुटुंबाचे वातावरण, डी. रक्तगट. उत्तर आहे पर्याय सी. कुटुंबाचे वातावरण. विकासाचे योग्य वैशिष्ट्य कोणते? विकास अचानक होतो, विकास सतत व क्रमिक असतो, पर्याय सी. विकास फक्त बाल्यावस्थेत होतो, पर्याय डी. विकास सर्वांमध्ये समान असतो. बरोबर उत्तर आहे विकास सतत व क्रमिक असतो. बालक प्रथम संपूर्ण हात वापरतो व नंतर बोटांचा वापर करते, हे कोणते तत्व दर्शवते? पर्याय ए. सामान्य ते विशिष्ट, पर्याय बी. सेफेलोकोडल, पर्याय सी. सातत्य, पर्याय डी. परिपक्वता. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सामान्य ते विशिष्ट. विकासाच्या कोणत्या पैलूमुळे बालक इतरांशी संवाद साधते? ए. शारीरिक, बी. सामाजिक विकास, सी. बोधनात्मक, डी. नैतिक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सामाजिक विकास. खालीलपैकी विकासाचे सर्वात योग्य वर्णन कोणते? पर्याय ए. फक्त शारीरिक बदल, पर्याय बी. मानसिक बदल, पर्याय सी. सर्वांगीण व प्रगतिशील बदलांची प्रक्रिया, पर्याय डी. केवळ उंची व वजन वाढणे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सर्वांगीण व प्रगतिशील बदलांची प्रक्रिया. पुढचा प्रश्न पहा. विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? ए. अनुवंशिकता व पर्यावरण, बी. फक्त शिक्षक, सी. फक्त पालक, डी. फक्त मित्र. विकासावर सर्वाधिक प्रभाव हा अनुवंशिकता व पर्यावरण या दोघांचा असतो. बालविकासाच्या अभ्यासात नेचर म्हणजे काय? ए. म्हणजे पर्यावरण, बी. म्हणजे अनुवंशिकता, सी. शिक्षण, डी. संस्कृती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अनुवंशिकता. बालविकासाच्या अभ्यासात नेचर म्हणजे काय? विकासाची प्रक्रिया कशामुळे प्रभावित होती? पर्याय ए. परिपक्वता, पर्याय बी. शिक्षण, पर्याय सी. अनुभव, पर्याय डी. वरील सर्व. विकासाची जी प्रक्रिया आहे ती परिपक्वता, शिक्षण आणि अनुभव या तिघांमुळेही प्रभावित होते. विकासाचे अंतिम उद्दिष्ट काय मानले जाते? पर्याय ए. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास, पर्याय बी. फक्त शैक्षणिक यश, पर्याय सी. फक्त शारीरिक वाढ. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास. विकासाचे कोणते तत्व सांगते की विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे? पर्याय ए. सातत्याचे तत्व, पर्याय बी. परिपक्वता, पर्याय सी. वैयक्तिक भिन्नता, पर्याय डी. सामान्य ते विशिष्ट. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सातत्याचे तत्व. बालकाच्या विकासात सर्वप्रथम कोणता विकास वेगाने होतो? पर्याय ए. सामाजिक, पर्याय बी. शारीरिक, पर्याय सी. नैतिक, पर्याय डी. व्यावसायिक. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शारीरिक. वाढ व विकास यातील संबंध कसा आहे? पर्याय ए. दोन्ही पूर्णपणे वेगळे आहेत. वाढ हा विकासाचा एक भाग आहे, पर्याय सी. विकास हा वाढीचा भाग आहे आणि पर्याय डी. कोणताही संबंध नाही. वाढ व विकास यातील संबंध कसा आहे? तर वाढ हा विकासाचा एक भाग आहे, पर्याय बी. मुलांच्या विकासात अनुवंशिकतेचा संबंध
कशाशी असतो? पर्याय ए जन्मजात गुणधर्म, पर्याय बी शाळा, पर्याय सी शिक्षक, पर्याय डी पाठ्यपुस्तक. बरोबर उत्तर आहे पर्याय ए जन्मजात गुणधर्म. विकासाच्या प्रक्रियेत शिकण्याची भूमिका काय आहे? पर्याय ए महत्त्वाची नाही, पर्याय बी विकासाला गती देते, पर्याय सी विकास थांबवते, पर्याय डी फक्त शारीरिक वाढीस मदत करते, त्यानंतर पर्याय डी फक्त. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी विकासाला गती देते. विकासाच्या प्रक्रियेत शिकण्याची जी भूमिका असते ती विकासाला गती देते, पर्याय बी. बालक हा लहान प्रौढ नसतो हे विधान कोणाचे आहे? पर्याय ए रुसो, पर्याय बी पियाजे, पर्याय सी स्किनर, पर्याय डी फ्रॉइड. बरोबर उत्तर आहे पर्याय ए रुसो. बालकाचा विकास कोणत्या क्रमाने होतो? पर्याय ए अनियमित, पर्याय बी निश्चित क्रमाने, पर्याय सी अचानक, पर्याय डी क्रमाशिवाय. बरोबर उत्तर आहे पर्याय बी निश्चित क्रमाने. विकासाचे कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? पर्याय ए विकास वैयक्तिक असतो, पर्याय बी विकास सर्वांमध्ये समान असतो, पर्याय सी थांबणारा असतो आणि पर्याय डी अंदाज करता येत नाही. उत्तर आहे पर्याय ए विकास वैयक्तिक असतो. शारीरिक विकासाचे उदाहरण कोणते? ए उंची वाढणे, बी विचारशक्ती वाढणे, सी मैत्री करणे, डी निर्णय घेणे, ए उंची वाढणे. सामाजिक विकासाचे उदाहरण कोणते? ए धावणे, बी वाचन, सी मित्रांशी सहकार्य, डी उंची वाढणे, सी मित्रांशी सहकार्य करणे. भावनिक विकासाचे उदाहरण कोणते? ए राग नियंत्रण करणे, बी लिहिणे, सी धावणे, डी मोजणी करणे, तर ए राग नियंत्रण करणे भावनिक विकासाचे उदाहरण. विकासाचा वेग सर्व मुलांमध्ये डॅश डॅश असतो. ए समान, बी वेगवेगळा, सी निश्चित, डी स्थिर, बी वेगवेगळा असतो. विकासाचा वेग सर्व मुलांमध्ये हा वेगवेगळा असतो. बाल विकासाचे प्रमुख आधारस्तंभ कोणते? ए अनुवंशिकता व पर्यावरण, बी पैसा व शाळा, सी मित्र व खेळ, डी पुस्तके व परीक्षा. उत्तर आहे बी पैसा व शाळा. विकासाच्या कोणत्या तत्वानुसार शरीराचा मध्यभाग आधी विकसित होतो? सेफिलोकॉडल ए, बी प्रॉक्सिमोडिस्टल, सी सातत्य, डी परिपक्वता. बरोबर उत्तर आहे पर्याय बी प्रॉक्सिमोडिस्टल. बालक प्रथम बसते, नंतर उभे राहते, नंतर चालते हे कोणते तत्व दर्शवते? ए क्रमबद्ध विकास, बी वैयक्तिक भिन्नता, सी एकात्मता, डी परिपक्वता. बरोबर उत्तर आहे ए क्रमबद्ध विकास. विकासाची प्रक्रिया कशामुळे प्रभावित होते? ए परिपक्वता, बी अनुभव, सी शिक्षण, डी वरील सर्व. विकासाची प्रक्रिया ही परिपक्वता, अनुभव आणि शिक्षण या सर्वांमुळे प्रभावित होते. विकासाचे कोणते क्षेत्र विचारशक्तीशी संबंधित आहे? शारीरिक ए, बी सामाजिक, सी बोधनात्मक, डी भावनिक. विचारशक्तीशी बोधनात्मक. बालकाचा विकास समजण्यासाठी शिक्षकाने काय लक्षात घेतले पाहिजे? ए वैयक्तिक भिन्नता, बी फक्त गुण, सी फक्त वय, डी फक्त अभ्यासक्रम, ए वैयक्तिक भिन्नता. विकासाच्या प्रक्रियेत कोणता घटक सर्वाधिक महत्त्वाचा मानला जातो? ए परस्पर संबंध, बी पैसा, सी परीक्षा, डी नशीब. उत्तर आहे ए परस्पर संबंध. वाढ मोजता येते कारण ती डॅश डॅश असते. ए गुणात्मक, बी परिमाणात्मक, सी भावनिक, डी सामाजिक, बी परिमाणात्मक. वाढ ही परिमाणात्मक असते. विकासाचे मोजमाप मुख्यतः डॅश डॅशद्वारे केले जाते. वर्तनातील बदल, उंची, वजन, वय. वर्तनातील बदलाद्वारे विकासाचे मोजमाप केले जाते. बालकाच्या विकासात कुटुंबाचा प्रभाव कोणत्या घटकात येतो? ए अनुवंशिकता, बी पर्यावरण, सी परिपक्वता आणि डी बुद्धिमत्ता. उत्तर आहे पर्याय बी पर्यावरण. विकासाचे कोणते तत्व सांगते की सर्व विकास परस्पर संबंधित असतात? ए एकात्मतेचे तत्व, बी सातत्य, सी क्रमबद्धता, डी सामान्यते विशिष्ट, ए एकात्मतेचे तत्व. विकासाच्या अभ्यासासाठी सर्वात योग्य पद्धत कोणती? तर ए निरीक्षण, बी अंदाज, सी अफवा, डी कल्पना. निरीक्षण ही विकासाच्या अभ्यासासाठी सर्वात योग्य पद्धत आहे. बालकाच्या भाषा विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा पडतो? ए सामाजिक वातावरण, बी हवामान, सी रक्तगट, डी उंची. बरोबर उत्तर आहे ए सामाजिक वातावरण. विकास हा डॅश डॅश प्रक्रियेचा परिणाम असतो. ए परिपक्वता व शिक्षण, बी फक्त परिपक्वता, सी फक्त शिक्षण, डी फक्त अनुभव. बरोबर उत्तर आहे परिपक्वता व शिक्षण. बालकाचा विकास कोणत्या दिशेने होतो? ए सामान्य ते विशिष्ट, बी विशिष्ट ते सामान्य, सी खाली ते वर, डी बाहेर ते केंद्र. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सामान्य ते विशिष्ट. विकासाच्या विकासाच्या प्रक्रियेत बालक सक्रिय असते की निष्क्रिय? ए निष्क्रिय, बी सक्रिय, सी दोन्ही नाही, डी निश्चित नाही. बरोबर उत्तर आहे बी सक्रिय. विकास हा संघटित प्रक्रिया आहे याचा अर्थ काय? सर्व पैलू परस्पर संबंधित असतात. बी विकास थांबतो, सी विकास समान असतो, डी विकास अचानक होतो. बरोबर उत्तर आहे सर्व पैलू परस्पर संबंधित असतात. विकासाचे
योग्य वैशिष्ट्य कोणते? तो आयुष्यभर चालतो, तो फक्त बालपणात होतो, तो अचानक होतो, तो स्थिर असतो. उत्तर आहे पर्याय ए, तो आयुष्यभर चालतो. थँक्यू फॉर वॉचिंग. यानंतरचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओत पाहूयात.